फायनल मध्ये धडक मारली आहे जुईनगर टीमने। या स्पर्धेमध्ये दमदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला। लकी ड्रॉ झाला। लकी ड्रॉ मध्ये जुईनगर संघ थेट फायनल मध्ये। पंचांचा ग्रीन सिग्नल। चला क्षेत्ररक्षक लगेच सजून घ्यायचंय। सारसुले टीमचा 12th मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचंय। अंतिम पुकार असेल सारसुले टीमला आपला 12th मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे। सारसुले टीमचा आपला 12th मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे। आघाडीचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एका बाजूला गुरुनाथ तर दुसऱ्या बाजूला दीपक आणि गुरुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। कालच्या दिवसात गुरुनाथचा खेळ प्रभावित पाहायला मिळाला होता। चांगल्या फटक्यांसाठी गुरुनाथला जाणला जातो। गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात 1 षटकाचा हा सामना। राकेशच्या हातामध्ये बॉल, धीम्या गतीचा बॉल, फटका चांगला, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू चाला घोषित क्षेत्राकडे। पहिली धाव टीम सारसुले संघाच्या नावावर श्री गणेशा होत असताना मैदानाच्या आतमध्ये हे दोन धुरंधर आता मात्र मनात असेल की 15 धावा किमान उभ्या करायच्या आणि त्याच अनुषंगाने खेळ करताना पाहायला मिळतोय। चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल। क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो या क्रीडांगणावर। पहिला षटकार इथे मात्र प्रयत्न चांगले केले होते। चेंडूला मिड विकेट क्लिअर करत असताना यूज हिट षटकार गुरुनाथच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला होतो 7 या आकड्यावर। विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख आहे या परिसरात। सातत्याने मग बऱ्याच स्पर्धा गाजवत आला हा खेळाडू। चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतोय। धडाकेबाज फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय। अगदी याच खेळीची गरज आहे टीम सारसोलीला आणि त्याच अनुषंगाने खेळ होत असताना पाहायला मिळतोय। अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग कडे फटका सजवलाय, दुसरीचा प्रयत्न केलाय। प्रयत्न चांगले पाहायला मिळतात। 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवर। दमदार सुरुवात करून देतोय सारसुले टीम साठी आघाडीचे हे 2 फलंदाज। एका बाजूला गुरुनाथ वन मॅन आर्मी लढताना पाहायला मिळतोय। कमीत कमी धावा उभरायचं धावांवर थांबवायचं असेल टीम दिवा कोलीवाडा ब संघाला तर दुसऱ्या बाजूने धावा करायच्या या मॅच मध्ये सारसुले टीमला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्नात। इथे मात्र अजून फुल टॉस बॉल, इथे मात्र यॉर्क बॉल बोलून घेतलाय गुरुनाथने। बिग हिटचा प्रयत्न होता मात्र हलक्या हाताने सन्मान दिला बॉलला। कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही। दबाव निर्माण करतोय गोलंदाज। आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीची छाप सोडली या क्रीडांगणावर। चांगले षटक अद्याप पाहायला मिळतंय गोलंदाज राकेश या षटकामध्ये। पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती गुरुनाथने, त्यानंतर सिक्सर आला, त्यानंतर 2 धावा आणि या बॉलवर डॉट बॉल फेकत असताना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राकेशची। पुढचा बॉल पडल्यानंतर चेंडूला पाठवलाय सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षण दर्जेदार होताना पाहायला मिळतोय। कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, लाजवाब कॅच, एपट फिल्डिंग डिपार्टमेंट सुंदर पाहायला मिळतोय। भावेश मडवीचं कौतुक करावं लागेल। काय झेल टिपलाय, गुरुनाथ सारख्या दिग्गज खेळाडूला बाद करण्यामध्ये सफल ठरलाय। नवीन फलंदाज केतन दाखल झालाय। धावफलकावर 9 धावसंख्या पाहायला मिळते। या षटकातील अंतिम बॉल शिल्लक केतनला प्राचारण करण्यात आला 3ऱ्या क्रमांकावर। चला स्पीडअप करायचं केतन। दिवा कोलीवाडा संघ इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, उलटफेर करताना पाहायला मिळतोय। मात्र तितक्याच ताकदीचा संघ सारसुले टीम, एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाकडे ओळखला जातो या परिसरात। सातत्याने कालच्या दिवसात देखील घनसोली संघाच्या
कर्णधारांकडून ऐकायला मिळालं होतं. या परिसरातील एक दादा संघ म्हणून सारसुले टीम कडून ओळखलं जातं. नवीन फलंदाज केतन सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या बॅट मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने सिक्सर ठोकत या मॅच मध्ये चांगली धावसंख्या सेट करत असताना सिक्सर किंग ज्याला म्हटलं जातं आणि षटकार ठोकत धावसंख्येला आकार दिलाय. 15 धावसंख्या उभ्या केल्या. 16 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे टीम दिवा कोलीवाडा टीमला. उत्तर अर्धामध्ये 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम दिवा कोलीवाडा ब संघाला. लगेच क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं विनंती असेल सारसुले टीमला. सहा बॉल आणि 16ची गरज. प्रति चेंडू गणिक आता मात्र धावा करावी लागतील. आज देखील कोणता संघ मग फायनल मध्ये प्रवेश करेल याकडे देखील लक्ष असेल. सारसोल टीमने चांगली धावसंख्या उभी गेल्या. पाहायला गेलं तर 16 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं टीम दिवा कोलीवाडा 30+ ब आयोजित हे दमदार स्पर्धा पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रितेश मिरकोटे तर दुसऱ्या बाजूला राकेश. बी संघाने जर ही फायनल मारली चॅम्पियन ठरले या स्पर्धेमध्ये तर आदरणीय प्रेमानंद गायकर साहेबांकडून प्रेमानंद केनी साहेबांकडून तब्बल 5,000चं कॅश प्राइज देण्यात येणार आहे दिवा कोलीवाडा टीमला. समाजसेवक म्हणून या परिसरात ओळख आहे प्रेमानंद केनी साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला देण्यात येणार आहे दिवा कोलीवाडा ब संघाला. समोरचा देखील सारसोल टीम अगदी पाहायला गेलं तर कालच्या दिवसात थैमांड घातला होता या संघाने आणि कालच्या दिवसात नशीबची गोलंदाजी वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे आणि वेगाचा बादशाह म्हणून याला सारसोल टीम कडून ओळखला जातो. सारसोल एक्सप्रेस या नावाने या संघाला ओळखला जातो. मग सातत्याने त्याचा खेळ केलेला गोलंदाजीचा पंचांचा ग्रीन सिग्नल. लाईट बंद करायचे. पहिलाच बॉल नशीबचा वेगाने इथे मात्र पडल्यानंतर लॉंग स्टॉपला घोषित क्षेत्राकडे एकच धाव मिळेल आणि या एकच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचले ते एक या धावसंख्येवर श्री गणेशा होत असताना जबाबदारीने षटक फेकतोय संघाचा कर्णधार तारणहार अशी ओळख आहे संघात आणि सारसोल एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो या संघात. आपल्या नावाचा सातत्याने दबदबा बऱ्याच मैदानावर त्यांनी ठेवलाय आणि आज मात्र नव्या जिद्दीने जोशाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 15ची गरज प्रितेश मिरकोटे या मॅच मध्ये करून दाखवेल का. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र बिगिटचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि टिपलाय झेल बॅक टू पवेलन. प्रितेश मिरकोटे धक्का नंबर लागतोय टीम दिवा कोलीवाडा 30+ ब ला. पहिला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना भावेश. आता मात्र जबाबदारी वाढली असेल भावेशवर. 4 बॉल आणि धावा करायच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 15. पाहायला गेलं तर 2 विकेटची जरूरत आहे या मॅच मध्ये. अगदी भावेश करून दाखवेल का. या मॅच कडे देखील अपेक्षा वाढल्या असतील. आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या पॅनल मध्ये मशान शांतता पाहायला मिळते दिवा कोलीवाडा ब संघाच्या. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूने सारसोल टीम इथे मात्र चांगली गोलंदाजी वेग प्रचंड पाहायला मिळतोय. बॅटकडच्या स्वरूपात सिंगल धाव घोषित क्षेत्राकडे 1 धावेने आता मात्र काहीच होणार नाही. इथून सिक्सर आणि चौकार ठोकत हा सामना जिंकवावं लागेल या मॅच मध्ये. भावेशला करून दाखवावं लागेल. भावेशला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. क्षेत्र कोणताही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. यश मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. इथे मात्र झेल सुटला गेलाय. भावेश सारख्या दिग्गज खेळाडूचा झेल सुटला गेलाय आणि एकच धाव या एकच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचलाय तो.
3 या धावसंख्येवर. आता मात्र 2 बॉल आणि 13ची गरज. एखादा खराब बॉल आता अपेक्षा करत असेल टीम दिबा कोलीवाडा. एखादा खराब बॉल फेकला तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकेल. इथून खेळ देखील राकेशला चांगला करावा लागेल. बिग हिटच्या प्रयत्नात राकेश अगदी कशा प्रकारचा खेळ होईल याकडे लक्ष असेल. नसीबचा